तरुण मास्टरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि टेम्परेचर 39 ते 42 अंशापर्यंत सध्या चाललेलं आहे आणि अशामध्ये माणसाच्या शरीराची लाहीलाही होत आहे। आणि अशातच सिद्धार्थ उद्यानामध्ये जे प्राणी आहे, वाघ आहे, सिंह आहे, पांढरे वाघ आणि लाल वाघ यांच्यासाठी मनपा प्रशासनाने वेगळी सोय केलेली आहे। तर आपण बघूया या ठिकाणी कशा पद्धतीनं वाघांची देखरेख केली जाते, वाघांची सोय केली जाते। आपण पाहत आहात वाघांची सोय तर या पद्धतीनं या ठिकाणी जे त्यांचा वाघांचा हा जे या ठिकाणी कशा पद्धतीने तर थंड ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की उन्हाचं तापमान वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे कुठंतरी प्रशासनाने या वाघांची देखरेख करण्यासाठी या ठिकाणी त्यांचं घरामध्ये पाणी मारलं जातं, त्यांचं जे अन्न असतं त्याला पण त्यांनी करतात। त्यांची जी रूम आहे, त्यांची जी खोली वाघांची जी चिंता आहे, चिंताला सतत थंड ठेवावं लागतं आणि सतत थंड ठेवल्यामुळं कुठेतरी समजा वाघांचं तापमानसुद्धा कमी प्रमाणात राहतं आणि त्यांना सुद्धा जे अन्न असतं त्यामध्ये त्यांना किंवा एका बाजूला बघतो बाजूला ह्या गोष्टी सुरू असतात। तरी आपण आणखी काही करून घेऊया कशा पद्धतीने हे करतात, काय सांगाल आपण? सध्या उन्हाचं तापमान वाढलेलं आहे आणि कशा पद्धतीने आपण वाघांची देखरेख करतात? इस वक्त जो है तापमान बढ़े हुआ है और धूप गर्म ज़्यादा हो रहा है। अपने को इसको दिन में तो 3-4 टाइम पानी मारना है और इनकी गिरोट में भी पानी मारना है। इनकी देखरेख बहुत अच्छी तरीके से करना पड़ता है, क्योंकि तापमान जैसा जैसा बढ़ा वो एक कोने में बढ़ जाते गर्मी के बाद। ये गर्मी में वो तापमान ज़्यादा होने वाला बोल के इनके ऊपर 3 से 4 टाइम पानी मारना पड़ता और इनके गिरोट में पानी मारना पड़ता और इनके खाने पे पानी मारना पड़ता, इनके रूमों में पानी मारना पड़ता। सब पूरी सुविधा है हमारे। अभी फिलहाल धूप ज़्यादा बढ़ रही है, तो धूप के टाइम में इनका नेचर बिहेवियर कैसा रहता है? धूप के टाइम में जो है ये थोड़े वो हो जाते हैं सुस्त। अब इनको धूप नहीं रखने का है तो इनको फिर दिन में 3-4 टाइम उनको अंदर लेके पानी मार के फिर बाहर छोड़ना। बाहर छोड़ने के बाद उनको फिर बाहर घूमते हो पब्लिक के वास्ते भागते खेलते कूदते। अगर तुम पानी नहीं मारेंगे ये कोने में बैठ जाएगी। बोला इनके वास्ते यहाँ पे क्या क्या सुविधा रखी हुई? अभी अपने देखो कूलर लगाए हुए हैं, पानी की मोटर लगाए हुए हैं, पानी लगाए हुए हैं और 2-3 आदमी अपने बढ़ाए हुए हैं कि दिन में 3-4 टाइम रूमों में भी पानी मारना और बाहर मैदान में भी पानी। तर आपण पाहतात अशा प्रकारे जे आहे तर या ठिकाणी जे तो वाघांचं जे टेम्परेचर ते वाढू नये आणि त्यांना कुठेतरी थंड वाटावं म्हणून अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी जे वाघांना पाणी मारून त्यांना थंड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही वाघ आहे ते बाहेर पण आहे, बाहेरच्या वाघांना पण ते कशा पद्धतीने पाणी मारतात आपण बघूया। आपण पाहतात की या ठिकाणी काही वाघ आहे आणि त्या वाघांना पण ते पाणी मारतात आणि अशा प्रकारे त्यांचं जे थांबण्याचं किंवा बसण्याचं जे ठिकाण असतं त्याला ते सतत थंड करत असतात। तर अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर शहरातील जे उद्यान आहे, आपलं गार्डन आहे सिद्धार्थ गार्डन, त्यामधील जे प्राणी संग्रहालय आहे त्या प्राणी संग्रहालयातील वाघांना थंड ठेवण्यासाठी अशा प्रकारे हे प्रयत्न केले जातात, कारण की कुठेतरी उन्हाचं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळं त्यांची निगा राखण्यासाठी हे प्रयत्न महानगरपालिकेने करणं सुरू केलेले आहे। मी रवींद्र सुरकर, तरुण मास्टर, छत्रपती संभाजीनगर।